नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या 22व्या एपिसोडमध्ये आपण माहिती घेणार आहोत. ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेला रामेती या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांसाठी सेंद्रिय प्रशिक्षण घ्यायसाठी आम्हाला विनंती केली होती. त्यानुसार कोथरूडला मी त्यांचं एक ट्रेनिंग घेतलं आणि या कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की हे आपलं जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनर्स ट्रेनिंग आहे. तुम्ही शेतकऱ्यांना बहुमोल माहिती देण्याचं काम करीत आहात, तर तुम्हाला स्वतःला सेंद्रिय शेती कशी करावी हे समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही अभ्यासपूर्ण याच्यावर अभ्यास करा आणि त्यानुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. त्या विनंतीनुसार त्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा म्हटलं मी की सेंद्रिय शेती म्हणजे काय, त्याच्या 16 पद्धती कोणत्या प्रचलित आहेत आणि या प्रत्येक प्रचलित सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये काय त्रुटी आहेत आणि काय आपण नेमकं नैसर्गिक घटकांकडे दुर्लक्ष करून वास्तविक हे पीक कसं वाढते, वनस्पती कशी वाढते याच्यावर थोडं दुर्लक्ष केलेलं याच्यावर हे मी त्यांना निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना म्हटलं की सेंद्रिय शेतीबद्दल नुसतं ऐकलं तर 25% पटतील. हो, खरं आहे, वाटते, छान आहे, करायला पाहिजे, त्याची गरज आहे वगैरे वगैरे. नुसतं ऐकलं आणि वाचलं तर 50% पटतील. अभ्यास केला पाहिजे त्याचा. ऐकल्यावर जे अभ्यास केल्यावर जर वाटते किंवा नंतर मग 50% आपल्याला पटते मित्रांनो. त्याच्याही पुढे म्हटलं पाहिजे असे की ऐकलं, वाचलं आणि लिहून काढलं नोट्स तर त्यावेळेस 75% पटते. आणि यापुढे आपण जर शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा केला म्हणजे ऐकलं, वाचलं, लिहिलं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली तर 100% सेंद्रिय शेती पडते. आपण आधीमध्येच अडकून बसलेलो आहे, पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्येच आपण आहोत. त्यामुळे हे सुरुवातीलाच मी त्यांना हा संदेश दिला की तुम्ही या दृष्टीने प्रयत्न करा. शेतकऱ्यांना समजावून सांगा. शेतकरी दिशाहीन झालेले आहेत, कन्फ्युज्ड आहेत, संभ्रमात आहेत, नेमकं काय करायचं काय नाही. तर त्यांना याची जाणीव द्या की आपण मागं म्हटल्याप्रमाणे भारत हे परदेशातून 40% युरिया, 90% स्फुरद आणि 100% पालाश आयात करते. भरपूर परकीय चलन खर्च करते आणि एवढं करूनही जेव्हा रासायनिक खतं लोक वापरतात त्यापैकी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या संशोधनातर्फे असं लक्षात आलं की 55% नत्र, 75% स्फुरद आणि 25% पालाश हे वाया जाते. हे एकदम म्हणजे आपण जे एवढं महागडं आणतो, देतो आणि त्याचा निष्कारण त्याचा खर्च होतो, शेतकऱ्यांचे लागवड खर्च वाढतो. तर हे एक लक्षात आणून दिलं. त्याही पेक्षा जास्त जे आम्ही हे मान्य करतो की पिकाला वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य पाहिजेत, दुय्यम पाहिजेत आणि सूक्ष्म मूलद्रव्य पाहिजेत. तर हे अन्नद्रव्य तिन्ही प्रकारचे हवेतच, परंतु केवळ त्याच्यावरच वनस्पती वाढत नाही. अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे जी निसर्ग करतो, जे आपण आपल्याला प्रात्यक्षिकातर्फे बांधावर दाखवते, जंगलामध्ये दाखवतात वनस्पती, की आम्हाला तेवढंच फक्त पुरेसं नाही. दुसरे बरेचसे घटक असे आहेत निसर्गामध्ये की ज्याच्यामुळे वनस्पती वाढते. नुसतंच मूलद्रव्य याच्यावर वाढत नाही. तर हे थोडंसं लिबिक नावाच्या शास्त्रज्ञाने जे पाया घालून दिला रासायनिक खताचा आणि मूलद्रव्याच्या आवश्यकतेचा, तो मुळातच बिग लाय म्हणून सगळ्यांनी नाकारला. इट इज अ बिग लाय. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे दुर्लक्ष झालेल्या आहेत. फक्त पृथ्वीवरचं म्हणजे जमिनीच्या वरचं आपल्याला दृष्टीस पडणारं 3%च लाईफ आहे आणि 97% लाईफ जमिनीतला आहे, ज्याचा पूर्ण अभ्यास झाला नाही. एन्झाईम्स आहेत, हार्मोन्स आहेत, विविध पोषक द्रव्य आहेत ज्याच्यामुळे वनस्पती वाढतात, त्याची अजून ओळख पटली नाही. त्यामुळं आपण नेमकं या मूलद्रव्याच्या भोवतीच आपण घोटाळत बसलेलो आहे, त्याच्यावर केंद्रित करत बसलेलो आहे. अजून सखोल अभ्यास झालाय मित्रांनो की आपण जे रासायनिक खत टाकतो त्याच्यामध्ये समजा त्याचं असंतुलन झालं, नत्र जर जरुरीपेक्षा जास्त झालं, जमिनीला किंवा पिकाला बोरॉन, कॉपर आणि पालाश उचलताच येत नाही. मॅग्नेशियम उचलता येते मित्रांनो नत्र जास्त झालं तर, परंतु बोरॉन, कॉपर आणि पोटॅश, पालाश हे उचलता येत नाही. स्फुरद जरुरीपेक्षा जास्त झालं जमिनीमध्ये तर कॉपर, कॅल्शियम, पोटॅश, लोह आणि झिंक उचलता येत नाही.
पण मॅग्नेशियम उचलता येते. पोटॅश जर जास्त झालं जरुरीपेक्षा जमिनीमध्ये इतर याच्यापेक्षा, तर बोरॉन आणि Mg उचलताच येत नाही. मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि लोह मात्र उचलता येते. दुसरं एक उदाहरण आहे की कॅल्शियम जर जास्त झालं समजा जरुरीपेक्षा जास्त, तर वनस्पतीला पालाश, पोटॅश, मॅग्नेशियम, झिंक आणि मॅंगनीज उचलता येत नाही, बाकी उचललं जातं. आणि मॉलिब्डेनम जर जास्त झालं, खूप जास्त प्रमाण, जेव्हा हवं तेव्हा ज्याच्या प्रमाणापेक्षा जास्त झालं, तर कॉपर, नत्र हे जास्त उचलले जाते बाकीच्या तुलनेमध्ये. तर असं हे क्लिष्ट प्रमाण आहे, कोणते जास्त होते कोणते कमी होते, ना हा खर्च होतो, शेतकऱ्याचा खूप खर्च होतो, ते लागू पडत नाही त्याला. त्यासाठी आपण आता असं ठरवलं पाहिजे याच्या पुढं की शेतकऱ्यांना पार्टनरशिपमध्ये शेती केली पाहिजे. पार्टनरशिपमध्ये असा काय, आपल्याला पार्टनर असतो जो भांडवल देतो, आपणही मेहनत करतो, त्याची मेहनत असते आणि आपण धंदा चालतो. तर शेती धंदा हा याच्या पुढं शेतकऱ्यांनी पार्टनरशिपमध्ये करायला पाहिजे. याच्यामध्ये प्रमुख पार्टनर आहे निसर्ग. तर निसर्गाचं 90% भांडवल तुम्ही वापरा आणि तुमचं 10% वापरा. निसर्गाचं जे भांडवल आहे भरपूर, निसर्ग दत्त आहे, परमेश्वराने दिलेले आपल्याला, त्या भांडवलाचा आपण उपयोगच करत नाही. आणि आपण स्वतःला अतिशय प्रगत आणि फार आम्हाला समजते अशा दृष्टिकोनातून 4-2 लोकांचं ऐकून आपण त्याच मार्गाने जातो. तर याच्या पुढे आपण निसर्गाचं 90% भांडवल वापरावं आणि आपलं स्वतःचं 10% भांडवल म्हणजे स्वतःचं नॉलेज, स्वतःचं अनुभव, स्वतःचा अभ्यास, स्वतःचं वाचन आणि आपली निरीक्षण शक्ती. बारकाईने जर पाहिलं, विज्ञानाच्या दृष्टीनं आपण पिकाकडे वगैरे पाहिलं, तर आपल्याला लक्षात येईल की आपलं एवढं 10% भांडवल पुरेसं आहे. आता तुम्ही म्हणाल की निसर्गाचं 90% भांडवल कोणतं? 3 स्तरावर भांडवल आहेत मित्रांनो. 3 स्तरावर निसर्गातलं भांडवल आहे. एक तर जमिनीखालील क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये निसर्ग तुम्हाला म्हणतो की माझ्याकडे अशा घटकाकडे बघा, त्याच्यामुळे वनस्पती चांगली वाढते. त्याच्यामध्ये आहे गांडूळ आहेत, मुंगे आहेत, मुंगळे आहेत, ह्युमस आहे, मायकोरायझा आहे, सेंद्रिय कर्ब आहे, सेंद्रिय पदार्थ आहेत, मित्र किडी आहेत, मित्र बुरशी आहेत, मित्र निमॅटोड आहेत, प्रोटोझोआ आहे, अल्गी आहे, वगैरे वगैरे. तर हे आहे जमिनी खालचं. जमिनीवरचं काय म्हणते निसर्ग तुम्हाला की माझ्या वातावरणामध्ये कार्बन आहे, नत्र आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन ही मूलद्रव्ये वातावरणामध्ये आहेत. आणि माझ्याकडे निसर्गामध्ये परोपजीवी किडे खूप आहेत, प्रचंड किडे आहेत, परभक्षी किडे आहेत, परोपजीवी परभक्षी किडे, पक्षी आहेत खूप, जे निसर्गतः त्यांनाही जगायचं असते आणि ते किड्यावर जगतात. त्यात आणि दुसरं म्हणजे माझे सख्खे मुलं, पृथ्वीचे सख्खे मुलं तण आहेत. हे तण सुद्धा जमिनीतले खोलवरचे मूलद्रव्ये वर आणतात, वाढतात. तेच तण आपण जर कापून त्याच ठिकाणी टाकलं, तर जमिनीतले त्यांनी शोषलेले मूलद्रव्य पुन्हा पिकाला मिळू शकतात, असं निसर्ग म्हणतोय. त्याशिवाय गाय आहे, शेण आहे, औषधी वनस्पती आहेत, हे सगळं भांडवल जमिनीवरचं आहे मित्रांनो, असं निसर्ग आपल्याला सांगतो. तिसरं अद्भुत आहे, जे अंतराळ विज्ञान आहे, जे कॉस्मिक एनर्जी आहे, जी अंतराळ शक्ती आहे, वैश्विक एनर्जी आहे, वैश्विक ऊर्जा, वैश्विक शक्ती, वैश्विक फोर्सेस, जे निरनिळे ग्रह, तारे, राशी, नक्षत्र, त्यांची एकमेकाची भ्रमण अवस्था, याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम जो आहे जमिनीतल्या पिकावर, पिकाच्या वाढीवर, जमिनीतल्या आतल्या 6 इंच खोलीमधल्या गांडुळाच्या संख्येवर, सूक्ष्मजीवावर, सूक्ष्म किडे, मित्र किडी, मित्र बुरशी, या सगळ्यावर अवलंबून आहे. आणि याचं शक्ती जी आहे, ही शक्ती सुद्धा अंतराळातली वापरली पाहिजे. हे प्रमुख भांडवल निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे मी म्हणतो त्याप्रमाणे 3 स्तरातलं भांडवल जे आहे, जमिनीवरचं, जमिनी खालचं, जमिनीवरचं आणि अंतराळातलं, हे 3. आणि इसाप पद्धतीमध्ये मुद्दाम हेच आम्ही एकत्रित केलेलं आहे. आणि मुख्य तत्व आम्ही जे इसाप सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये घेतलेले आहेत, ते हे की ज्या तत्वावर बांधावरची वनस्पती वाढते, जंगलातली वनस्पती वाढते, तीच तत्व, त्याच तत्वाची अंमलबजावणी आपण शेतीमध्ये व्यापारी दृष्टिकोनातून परवडली याप्रमाणे केलेली आहे तयार. त्यामुळे याचा आपण लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. आणि या संदर्भामध्ये मी आम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला की इसाप ऑर्गॅनिकचे आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलेलं आहे. 28, 29, 30 ऑगस्टला 2000 रुपये देऊन तुम्ही जर नोंदणी केली, तर या 28, 29, 30ला तुम्हाला 3 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही देऊ.
त्यासाठी कृपया संपर्क करा 981497 092 किंवा 9579896580 यांना संपर्क करा. अशी मी तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.